हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट्स रीड द गिवन क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर क्लोजेस द ग्लॉटिस ड्युरिंग स्वॉलोइंग टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इंटू विंडपाईप. खालीलपैकी कोणतं स्ट्रक्चर ग्लॉटिसला स्वॉलो करताना कव्हर करतं जेणेकरून फूड विंडपाईपमध्ये नाही गेलं पाहिजे, तर ते रादर ते फूड पाईपमध्ये म्हणजेच इसोफेगसमध्ये गेलं पाहिजे, हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. सो जर आपण बघितलं ह्युमन्सच्या बॉडीचं स्ट्रक्चर ॲनाटॉमिकली, तर हे आपलं नोज आहे, त्यानंतर इथे आपले असणार आहेत लिप्स, ओके. आणि ह्यामध्ये जर आपण बघितलं तर इथून नेझल कॅव्हिटी स्टार्ट होते, हे तुम्ही तुमच्या थिअरीमध्ये शिकलेला आहात, ठीक आहे. हे अशा प्रकारे इथे नेझल चेंबर आहे, ओके, अँड इट गोज इन लाईक दिस, okay, and here there will be the oral cavity like this, ठीक आहे. इथे असते आपली टंग, ओके, अशा प्रकारे इथे टंग असणार आहे, ठीक आहे. सो दिस पार्ट इज द टंग पार्ट. आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ही जी नेझल कॅव्हिटी आहे ती मी इथे वेगळ्या एका कलरने हिला मार्क करते. दिस इज द नेझल कॅव्हिटी, ओके. आणि हे जे आहे ती अशा प्रकारे इथे मागे चालली आहे, ठीक आहे, इनटू द ट्रकिया. हा जो खाली गेलेला पार्ट आहे तो ट्रकिया आहे, तर ह्याला आपण मार्क करूया ॲज सच. दॅट इज okay. So from here the air should go here, okay, that is into the nasal cavity, okay. nasal cavity आणि हे आहे आपलं ट्रकिया. इथे असणार आहेत आपले रिंग्स ऑफ कार्टिलेज खाली, ठीक आहे. इथे असणार आहे लॅरिंग्स सुद्धा, ओके. सो एअर जी आहे ती अशी चालली आहे. ओरल कॅव्हिटीमधून फूड जो आहे तो इकडे जाणार आहे, ठीक आहे. बट चान्सेस आहे की फूड इकडे जाण्याच्या ऐवजी इकडे चाललं जाईल, ठीक आहे. तर ह्याला थांबवण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रक्चर असतं आणि त्याला आपण म्हणतो एपिग्लॉटिस, जे की काही अशा प्रकारे प्रेझेंट असतं. एक फ्लॅप सारखं स्ट्रक्चर इथे प्रेझेंट आहे, ठीक आहे. हा काय करणार आहे फ्लॅप, whenever we are going to swallow the food inside, that time it will, instead of being like this, open like this, it will cover this surface, okay. सो ही इथे कवर होणार आहे आणि ह्याच्यामुळे काय होईल की फूड जेव्हा आपण स्वॉलो करतो तेव्हा हा इथे बोलस बनलेला आहे. हा बोलस जो आहे तो इथून डिरेक्टली इकडे इसोफेगसमध्ये जाणार आहे, ठीक आहे. इथे एंट्री जी आहे ती प्रिव्हेंट झाली आहे. तर ही कशामुळे होत आहे, हा जो इथे लीफ लाईक फ्लॅप प्रेझेंट आहे त्याचं नाव काय आहे, एपिग्लॉटिस, ओके. या एपिग्लॉटिसमुळे हे प्रिव्हेंट होतं. सो करेक्ट आन्सर वुड बी टंग नाही, ऑप्शन 2 epiglottis. This is the correct answer. Diaphragm is wrong, larynx is also wrong. I hope it is clear to you. All the best and keep learning with PW.